अट्रॅक्टिव्ह दिसायचंय म्हणजेच की चला आता मेकअप खूप भला मोठा करायचा आणि चांगले चुंगले कपडे घालायचे म्हणजेच की आपली पर्सनॅलिटी चांगली दिसणार आणि आपण अट्रॅक्टिव्ह दिसणार. हेच आज सगळ्यांच्या मनामध्ये आहे. अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपल्याला ह्याच दोन गोष्टींची खूप जास्त गरज आहे, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यामुळेच आज मी तुम्हाला सांगणार आहे 10 टिप्स ज्याने तुम्ही इन्स्टंटली अट्रॅक्टिव्ह दिसतात. तर या टिप्स मी 2 पार्ट मध्ये डिवाइड केल्या आहेत, इनर ग्लो आणि आउटर ग्लो. इनर ग्लो म्हणजे की 5 गोष्टी ज्या की आपल्याला आतून चेंज करायची गरज आहे आणि 5 गोष्टी ज्या आपल्याला बाहेरून चेंज करायची गरज आहे. तर सर्वात पहिली सुरुवात करूया 5 गोष्टी अशा की ज्या तुम्हाला आतून सुधरवायची गरज आहे. नंबर 1, स्माइल जेन्युइनली. मनापासून हसा. म्हणजेच की तुम्ही जेव्हा पण कोणत्याही नवीन व्यक्तीसोबत भेटत आहात तर हसा ना यार. जरा कधी आपण त्यांना बाहेर चाललेलो आहोत, ट्रॅव्हल करत आहोत, कोणाची फक्त आपली नजर एकत्र झाली, कोणाचं बघत आहोत आपण कोणाकडे, असं नाही म्हणत आहे, मुलं दिसले की त्यांच्याकडे बघून हसू शकता तुम्ही, ते कधी कधी वाईट सिग्नलही जातात. जर नवीन कॉलेज सुरू झालं तर आपण खूपदा कॉलेजमध्ये जातो, स्कूल्समध्ये जातो आणि नवीन लोकांसोबत ना पटकन आपल्याला जुळणं खूप कठीण होतं. तर ही जर तुम्ही माझी टिप लक्षात ठेवली ना, फक्त त्यांच्याकडे नजर गेली आपली तर हसा मनापासून, तर त्यांनाही आपण आपलेसे वाटाल आणि तुम्हालाही ते आपलेसे वाटतील आणि याने तुमचं फर्स्ट कॉन्व्हर्सेशन लवकर सुरू होईल, लवकर तुम्ही अटॅच होऊन जाता समोरच्या सोबत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्माइल जेन्युइनली कराल तर दुसऱ्याला वाटतही नाही की ह्यांच्यामध्ये इगो आहे. इव्हन ही गोष्ट माझ्यासोबतही झाली आहे. बरेचदा मी कॉलेजमध्ये फेस केलं आहे की जर का आपण खुलून समोरच्या सोबत हसत नाही आहात, बघत नाही आहात, तर आपल्याला एक वाटतं इगो आहे त्यांच्यामध्ये म्हणून ते असे करतात. इव्हन मी या गोष्टीमुळे पण खूप जणांना जज केलेलं आहे. आय नो हे खूप चुकीचं आहे, पण त्या वयामध्ये तर हेच अशा गोष्टी होणं, मनात असे विचार येणं हे साहजिक आहे. जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर माझ्या एक्सपिरियन्सवरनं मी सांगेल की कोणाच्याही मध्ये इगो नसतो. नेचर असतं की कुणी कुणी हसत नाही खुलून, याचा अर्थ असं नाही की त्यांच्यामध्ये इगो असतो. जर का तुम्ही कोणताही चांगलं काम करायला चाललेलं आहात तर मनापासून हसत जावा. इंटरव्ह्यू द्यायला चाललेला आहात, मनापासून हसा तुम्ही. नुसतं घाबरत सगळ्या गोष्टी जर का तुम्ही करत असताल तर याने तुमची खूप सारी कामं बिघडणार आहेत. नंबर 2, गुड पोस्चर. गुड पोस्चर म्हणजेच की तुमचे खांदे असे वरती पाहिजे, तुमची पाठ ही मागे पाहिजे आणि तुमचं जे चीन आहे ते वरती पाहिजे. याने तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त हाय होतो आणि समोरच्यालाही समजते की तुम्ही किती कॉन्फिडंट आहात. मोस्ट इम्पॉर्टंट हेल्थ साठी तर खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे. आपली बॅक अशी टाईट राहत नाही, असं कुबड काढून आपण बसतो. घरातलेही आपल्याला लहानपणापासून ओरडतात, काय कुबड काढून बसते, म्हाताऱ्यांसारखी लवकर दिसणार, वाकून चालशील. अशा खूप साऱ्या गोष्टी आपण पहिल्यापासून ऐकत आलेलो आहोत आपल्या घरच्यांकडून, पण आपण कधी आपल्या डोक्यात जाऊन देतच नाही. ग्रॅज्युएशनला वगैरे होते मी, त्या टायमिंगला मला या गोष्टी कळल्या. त्याच्या आधी मी पण माझ्या घरच्यांच्या गोष्टी अशाच इग्नोर केल्यात. पण तुम्हीही जर का अशा कमी वयामध्ये आहात आणि या गोष्टी जर का इग्नोर करत असतील तर हा लॉस बिलकुल तुमचा करून घेऊ नका. कुठे मीटिंग्स होतात, काही होतात, एवढ्या सगळ्यांच्या गर्दीमध्ये जर तुम्ही बसलेला असाल तर तुमच्या या गुड पोस्चरमुळे ना आत्मविश्वास तुमच्यातला झळकत राहील आणि तुमची उपस्थिती लोकांना दिसेल की तुम्ही आहेत बाबा इथे. त्यासाठीच गुड पोस्चर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. नंबर 3, मेक आय कॉन्टॅक्ट. म्हणजेच की समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि मग बोला. जर का तुम्ही कोणाच्याही डोळ्यात डोळे घालून बघताल तर तुमचा कॉन्फिडन्स लेवल खूप जास्त हाय होईल. आपण डोळ्यात डोळे घालून जर समोरच्याच्या बघत आहोत ना तर आपलं कम्युनिकेशन खूप चांगलं होतं. म्हणजे समोरच्या सोबत आपण संवाद जास्त वेळ करू शकतो. आणि इकडे तिकडे बघून बोलणं किंवा असं खाली बघून बोलणं याने तुमचा कॉन्फिडन्स खूप लो होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं कम्युनिकेशन बिलकुल चांगलं चालत नाही. जर का समोरचं काही बोलत आहे तर तुम्ही त्याला नीट आन्सर करू शकत नाही, बिकॉज तुम्हाला त्याचे इमोशन्सच कळाले नाहीये. कारण ज्यावेळेस आपण समोरच्या डोळ्यात पाहतो त्यावेळेस आपल्याला कळतात हे वाक्य जे त्यांनी बोललं त्याच्या मागचे त्यांचे इमोशन्स काय आहेत, त्यांचे इंटेन्शन्स काय आहेत. तर हे कळून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या डोळ्यात आधी बघावं लागेल आणि त्याने आपलं कम्युनिकेशन चांगलं होणार आहे, अंडरस्टँडिंग खूप वाढणार आहे. सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुमचे जे रिलेशन्स आहेत, म्हणजेच की घरच्यांसोबत असू, पार्टनर सोबत असू, खूप जास्त स्ट्रॉंग होत जातील आणि तुम्हाला अटेन्शनही मिळतील समोरच्याकडून. कारण तुम्ही एवढं कॉन्फिडंट राहून बोलत आहात ना. तुम्हाला कोणत्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे किंवा समोरच्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर तुम्ही डायरेक्टली बोलताय, डोळ्यात डोळे घालून बोलताय, म्हणजे तुमचा एक आत्मविश्वास त्याच्यातून झळकत आहे. तर तुम्हाला कोणी इग्नोरच करू शकत नाही. नंबर 4, प्रॅक्टिस पॉझिटिव्ह सेल्फ टॉक. म्हणजेच की स्वतःसोबत पॉझिटिव्ह बोला, सकारात्मक बोला. याने तर तुमचा कॉन्फिडन्स तर वाढेल. जर का तुम्ही स्वतःसोबत पॉझिटिव्ह नसताल बोलत ना तर याने काय होतं की आपण जे सतत चिंता करत राहतो आणि त्यामध्येच लोक डिप्रेशनमध्ये आजकाल चाललेले आहेत, याचं प्रमाण जास्त वाढते. पण ते जर तुम्ही पॉझिटिव्ह राहताल तेवढंच जास्त ते तुमच्या कामांमध्येही झळकत राहील.
जसं की आज कोणती गोष्ट तुमच्यासोबत चांगली नाही चालली, आज तुमची जी वेळ आहे ती तुमच्यानुसार नाहीये, त्यामध्ये सगळी कामं तुमची बिघडत आहे. पण ठीक आहे, स्वतःला सांगा ठीक आहे, आज माझी वेळ बरोबर नाहीये, आज असं गोष्टी चालल्यात माझ्यासोबत, पण उद्या अशाच होतील का? नाही, उद्या अशाच मला करायच्याच नाहीयेत ह्या गोष्टी. त्यासाठी मला काही ना काही काम केलं पाहिजे, त्यासाठी एफर्ट घेतले पाहिजेत की उद्या जाऊन ती गोष्ट अजून चांगली बनावी. मी फक्त एकाच जागी राहिलो नाही पाहिजे, त्यासाठी ना पॉझिटिव्ह बोलावं लागेल. तर चिंता करत बसणं, कॉन्फिडन्स लूज करून घेणं, हे मी तर खूप जास्त केलेलं आहे, म्हणून तुम्हाला सांगते याचा काही फायदा होत नाही. शेवटी जाऊन तुम्ही फक्त रडणार आहात. त्यापेक्षा काय गरज आहे, बोला स्वतःसोबत पॉझिटिव्ह आणि चला उठा आणि लागा कामाला. दुसरं म्हणजेच की तुमची बॉडी इमेज सुधरेल. म्हणजेच की ना तुम्ही अशा ताठ चालताल, एक तुमचं जे चालणं असेल ते असं मरगळल्यागत सतत नसेल. तर हे का होतं, तर आपण आपल्यासोबत सकारात्मक बोलत नाही. जर आपण आपल्यासोबत फक्त निगेटिव्ह बोलतोय, निगेटिव्ह सगळी एनर्जी आपण आपल्या भोवती पसरवलेली आहे, किंवा लोकही आपण असे चूज केले जे सगळे आपल्या भोवती निगेटिव्ह बोलणारे आहेत, तर त्यांच्याकडून आपण सगळ्या गोष्टी निगेटिव्ह घेतो आणि त्यामुळेच आपली बॉडी इमेज ना ऑटोमॅटिकली ती होऊन जाते की आपण असं अट्रॅक्टिव्ह दिसत नाही किंवा कॉन्फिडंट दिसत नाही समोरच्याच्या नजरेत, आणि आपण आतूनही ते कॉन्फिडंट फील करत नाही. एक म्हणतात की आपल्या जिभेवरती सरस्वती माता असते, तर ती गोष्टी त्याच खऱ्या करते ज्या आपण बोलतो. त्यामुळे बोला ना पॉझिटिव्ह. नंबर 5, एंगेज इन ऍक्टिव्हिटीज यू एन्जॉय. म्हणजेच की तुम्हाला असे खेळ खेळायचे आहेत ज्याने तुम्हाला मजा येते. जसे की म्हणजे फिजिकली ऍक्टिव्ह असणारे कॅरम, पत्ते, त्यानंतर सापशिडी, लुडो असले गेम तुम्हाला बसून एका जागी खेळायचे नाहीत. कोणतेही गेम असू, तुम्हाला आवडतं क्रिकेट खेळायला, फुटबॉल खेळायला, काही खेळा, असे खेळ तुम्हाला खेळायचे आहेत ज्यामध्ये तुम्ही फिजिकली ऍक्टिव्ह राहताल. तर याने काय होईल, तुमची सकारात्मक ऊर्जा तर 10 पटीने वाढेलच. दुसरं म्हणजेच की तुमचे मूड स्विंग्स होणार नाही. जसं की मूड वेगवेगळे राहतात आपले सारखे, जरा काय झालं की चिडायचं, जरा काय झालं की नुसतं ओढत बसायचं आणि घरच्यांवरती रागराग करायचा किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींवरती रागराग करायचा, या सगळ्या गोष्टी कमी होतील. दुसरं म्हणजेच की तुम्ही आनंदी राहायला लागाल. जे की इमोशन्स आहेत तुमच्या आतमधले त्याला तुम्ही बाहेर पडून देताल किंवा त्या इमोशन्स वरती तुम्हाला कंट्रोल करता येईल. फिजिकल हेल्थ तर या गोष्टींनी इम्प्रूव्ह होतेच. दुसरं म्हणजे सेल्फ ग्रोथ पण होते तुमची, बिकॉज तुम्ही कोणासोबतही चांगलं कम्युनिकेशन करू शकतात. मूड चांगले राहिले तर कम्युनिकेशन करणं खूप इझी होऊन जातं. तर अशा पाहूया आता आपण 5 गोष्टी ज्या तुम्हाला बाहेरून सुधारायची गरज आहे. तर नंबर 6 म्हणजेच की बेसिक ग्रूमिंग. बेसिक ग्रूमिंग म्हणजेच की चांगलं राहायचं. दिवसभर कसं असतं, आपण एकतर आंघोळ करतो, मस्तपैकी केस विंचरतो, मस्तपैकी क्लीन कपडे तर घालतो, पण एक तर गोष्ट आपण कधी कधी चूक करतो ना, आपण आपले नख कधी क्लीन ठेवत नाही. खूपदा आपल्याकडनं ही चुका होऊन जातात. लहान मुलांना तर शिकवतोच आपण की हा नख स्वच्छ ठेवा, किंवा शाळेमध्ये नख अशीच घेऊन गेले तर शिक्षाही मिळते, तर त्यांना तर ती वळण लागलेच असं ना. आपणही लहानपणापासून ते शिकत आलो, पण जरा थोडं मोठं झालं ना, त्या धावपळीच्या जीवनामध्ये ना आपण विसरून जातो की अरे आपल्याला फिर नीटनेटकं राहायची गरज आहे. आता क्लीन ठेवताल तर खूप जास्त अजून सुंदर दिसतात, तुमची पर्सनॅलिटी चांगली दिसते. तुम्ही पाहू शकता, मी डाव्या हाताला माझ्या नेलपेंट लावते. मी उजव्या हाताने जेवते तर मला अजिबात आवडत नाही उजव्या हाताने नेलपेंट लावायला, त्यामुळे मी माझ्या डाव्या हाताला एक नेलपेंट तर असते. त्यानंतर उजव्या हाताची नखं तुम्ही पाहू शकता, पूर्णपणे तुम्हाला क्लीन दिसेल. आणि असं नाहीये मला व्हिडिओ बनवायचा म्हणून आज मी नखं क्लीन केलेली आहेत. इव्हन कधीही माझ्या व्हिडिओमध्ये कोणतेही तुम्ही नोटीस करा की माझे नखं कायम क्लीनच असतात. तर मी अशाच गोष्टी तुम्हाला सांगते ना ज्या मी सध्या फॉलो करत आहे. अशा गोष्टी बिलकुल मी तुम्हाला सांगत नाही ज्या मी स्वतःच फॉलो करत नाही. नखं तुमची क्लीन ठेवा, याने तुमची पर्सनॅलिटी ना एकदम झक्कास दिसते. समोरच्याच्या मनामध्ये तुम्हाला तुमची जागा निर्माण करायची असेल तर या छोट्या छोट्या गोष्टींनी इझिली जागा कधी बनून जाईल ना तुम्हालाही कळणार नाही. आणि कपडे निवडताना, अरे हे कपडे निवडायचं म्हटलं ना यार की शॉर्ट घालायचं अट्रॅक्टिव्ह दिसतो, वेस्टर्न जास्त घालायचं मग तर खूपच झकास दिसणार आहोत आपण. अरे घाला ना, कपडे घालायचे, छान घालायचे, शॉर्ट असू लॉंग असू, पण कपडे निवडता आले पाहिजे जे की सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह दिसले पाहिजे. छोट्या छोट्या प्रिंट्स कपड्यांवरती आपल्या पाहिजे कायम. आपल्या कपड्यांचे कलर असे पाहिजे की सिंपल पाहिजे. हा टॉप घातलाय मी, याच्यावरती थोडीशी मोठी प्रिंट आहे पण ती एकत्र आहे, कारण यामध्ये या टॉप मध्ये तुम्ही पाहू शकता फ्लॉवर्स आहेत, लिव्स आहेत छोटे छोटे. तर याने काय होतं ना, ते खूप जास्त पुट टुगेदर वाटत आहे आउटफिट, आणि त्यामुळेच ही एक माझी पर्सनॅलिटी शो करत आहे तुम्हाला की हा बाबा ह्या मुलीला थोडाफार तरी फॅशनचा सेन्स आहे. खूप नाही म्हणत की मी फॅशनच्या बाबतीत प्रो आहे, पण थोडाफार तरी ऍटलीस्ट फॅशनचा सेन्स आहे आपल्याला, हे समोरच्याला इझिली कळून येतं. दुसरं म्हणजेच ना, परफ्युम्स बिलकुल लावायला विसरू नका. सिंपल परफ्यूम, लाईट वास देणारे परफ्यूम दाखवतं तुमची पर्सनॅलिटी किती स्मूथ आहे. तुम्ही जर का स्मूथ परफ्यूम सोबत चाललात तर तुम्ही जास्त लोकांना अट्रॅक्ट करू शकाल, मुलं असो मुली असो.
नंबर 7, हायड्रेट फॉर हेल्थी स्किन. म्हणजेच की तुम्हाला हायड्रेट ठेवायची आहे तुमची स्किन, त्यासाठी पाणी पिणं तर खूप जास्त गरजेचं आहे बाबा. काही करा पण पाणी प्यावंच तर लागेलच. तुम्हाला नाही जाते पाणी जास्त तरी प्यावं लागेल. मी नाही म्हणत आहे खूप जास्त तुम्हाला 2-3 लिटर वगैरे पाणी एक्स्ट्रा वाढवायचं आहे. जेवढं तुमच्या बॉडीला गरज आहे तेवढंच पाणी प्या. हे खूप जास्त चुकीचं आहे मला तरी वाटतं की तुम्ही पाणी जास्त प्या, एवढं तुम्ही काउंट करा, एवढं पाणी प्यायचं तेवढं पाणी प्यायचं, एवढं बॉडीला लागतं तेवढंच पाणी घाला त्याच्या आतमध्ये. आणि दुसरं म्हणजे सेकंडरी, मी असं नाही म्हणते स्किन केअरच्या गोष्टी वापरायच्या नाही, म्हणजे की मॉइश्चरायझर, सनस्क्रीन या गोष्टी पण खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण त्या बाहेरून पण तेवढंच चांगला तुम्हाला हायड्रेशन प्रोव्हाइड करतात. त्यामुळे मॉइश्चरायझर, सनस्क्रीन लावणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आठवड्याला 100-150 रुपयाचं फास्ट फूड तर इझिली आपण खाऊन घेतो, पण आपण फ्रूट खात नाही. तर हो, आता तर तुम्ही म्हणाल की नाही आमच्याकडे खूप जास्त महाग आहेत बाबा, एक एक फ्रूट एवढे महाग मिळतात की आम्ही अफोर्डच करू शकत नाही. दिवसाला 100 रुपये जातात. आठवड्याला तुम्हाला जर का फक्त 100-150 रुपये फास्ट फूड मध्ये घालायचे, तुम्ही फ्रूट मध्ये इझिली घालू शकता. जसं की केळी तर 50-60 रुपये डझन आहे. रोज एक केळ खाल्लं तरी सुद्धा आठवड्याभराचा कोटा तुमचा पूर्ण होतो. दुसरी गोष्ट, पेरू खाऊ शकता. पेरू पण खूप जास्त स्वस्त मिळतं. इझिली पेरू जरी रोज एक जरी खाल्लं तुम्ही, तो आठवड्याभरामध्ये फक्त 70-80 रुपयामध्ये तुमचं काम चालून जाईल. जर आपली स्किन हायड्रेट दिसते तर त्यावेळेस ना एक ग्लो आपल्या चेहऱ्यावरती झळकतो आणि त्याने काय वाटतं माहिती का, आपल्यामध्ये रिचनेस दिसून येते. सेलिब्रिटीजला पाहिलंय ना तुम्ही, कसे ते रिच एकदम दिसतात आणि त्यांनी कुठलेही कपडे घालू दे त्यांच्यावरती छान दिसतात, कारण ते मेंटेन करतात त्यांची हेल्थ. चांगलं खातात, चांगलं त्यांच्या पोटामध्ये घालतात, म्हणून त्यांची स्किन एवढी चांगली असते. आणि त्याचमुळे तुम्हाला खाण्याकडे थोडं लक्ष द्यायचं आहे, जेणेकरून तुमच्या स्किन वरती पण तो ग्लो झळकेल आणि तुमची पर्सनॅलिटी एकदम अशी रिच दिसेल. नंबर 8, ड्रेस फॉर द ऑकेजन अँड युअर बॉडी टाईप. म्हणजे की तुम्हाला असेच कपडे निवडायचे आहेत ज्यामध्ये तुम्ही कॉन्फिडंट असाल, तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जे तुमच्या बॉडी टाईपला एकदम असे सूट होतील, की आपला बॉडी टाईप कसा आहे त्याच्या अकॉर्डिंग कपडे घेणं. मला माहितीये खूप जणांना नाही लवकर समजेल की माझा बॉडी टाईप असा आहे तर मी कशी कपडे निवडू, माझा बॉडी टाईप असा आहे तर मी कसं घालू बाबा. जर तुम्हाला यासाठी पाहिजे असेल माझी काही हेल्प तर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि तुम्हाला कपडे यासाठी असे निवडायचे आहेत की ज्यामध्ये तुम्ही लॉंग टाइम राहू शकता. जसं की तुम्ही जर ऑफिसला जाताय तर दिवसातले तुमचे 9 ते 10 तास तिथेच जातात. ऑफिसमध्ये जर का तुम्ही घालून जाताय अनकम्फर्टेबल कपडे, ज्यामध्ये तुम्ही फील करत नाही आहात कम्फर्टेबल, आणि तुमचा आत्मविश्वास तर कसा वाढेल. मग तुम्ही लॉंग टाइमचे कपडे घालू शकता, परत परत ते कपडे तुम्ही कुठेही वापरूही शकता. अशा टाईपचे कपडे निवडाल तर तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढेलच. नंबर 9 म्हणजे ऍसेसराइज. कमीत कमी ह्याच्यामध्ये स्वतःला ऍसेसराइज कराल तर तुम्ही खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसाल. तुमची युनिकनेस त्याच्यातून दिसून येईल. त्यानंतर तुमचा ज्वेलरी सेन्स, त्यानंतर तुमचे शूज असू किंवा तुमची पर्स असू, यामध्ये तुमचा काय सेन्स आहे ना तो पूर्ण झळकेल. त्यामुळे कमीत कमी ऍसेसरीज आपल्याला चूज करायच्या आहेत, जेणेकरून आता जर का तुम्ही एखादा वेस्टर्न टॉप घातलेला आहे, छोटंसं कानातलं निवडा, ते पण छान दिसेल. असं छोटंसं नेकपीस निवडा जे की खूप जास्त लाईट वेट असेल किंवा सिंपल डिझाईन असेल, तर याने तुमची पर्सनॅलिटी जास्त इम्प्रूव्ह होईल. जर मी याच कपड्यांमध्ये बाहेर जाणार असेल तर मी काय घालेल, एक छोटेसे कानातले बास, त्यानंतर थोडं माझे शूज घालेल, त्यानंतर बास व्हाईट कलरचे शूज ह्यावरती जास्त मोस्टली छान वाटतात, एवढंच घालून मी बाहेर जाऊ शकेल. आणि बास एवढं सिंपल मध्ये तुम्हाला ऍसेसराइज करायचं आहे. आणि ऍसेसराइजची एक छान अशी गेम म्हणजे की तुमचे जे जुने कपडे असतात त्याला तुम्ही न्यू लुक देऊ शकता. आपली जी पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठी जो ऍसेसरीजचा पार्ट आहे तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे यामध्ये चुका जास्त करू नका. थोडी रिसर्च करायची की आज हे आउटफिट घालत आहे तर मी कसं ऍसेसराइज होऊन जाऊ शकते. तर आता सर्वात शेवटचा पॉइंट म्हणजेच की नंबर 10, लेस इज मोर विथ मेकअप. जर का तुम्हाला खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसायचं आहे तर त्यासाठी गरजेचं आहे कमीत कमी मेकअप करणं. पण तुम्ही कुठे चाललेले आहे, तुमच्यापेक्षा 10 पटीने चांगला कुणी मेकअप केला असेल, पण तुम्ही सिंपल मध्ये जर छान असं आवडलं असेल ना आणि ते पण कमी मेकअप मध्ये, तर त्यांच्यापेक्षा तुम्ही जास्त अट्रॅक्टिव्ह दिसतात, 20 पटीने अट्रॅक्टिव्ह दिसताल असंच मी म्हणेल. बिकॉज तुम्ही जर का पाहिलं असेल ना, आजकाल सेलिब्रिटीज वगैरे त्यांच्या लग्नामध्ये एकदम नो मेकअप लुक करतात, म्हणजे नॅचरल मेकअप करतात. ते पण यासाठीच करतात की सिंपल मध्ये आपल्याला सर्वात जास्त अट्रॅक्टिव्ह दिसायचं आहे. एक बोनस टिप तुमच्यासाठी मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती पण नक्की वाचा. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये सांगायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील नक्की करा. भेटूया लवकरच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. मस्त राहा, मजेत राहा.